तर नमस्कार मित्रांनो, मी रणजित कुराळ, सोलापूर मी सेकंड टॉपर. तर आज तुम्हाला मी सांगणार आहे की अभ्यास कसा केला पाहिजे. आता मला बऱ्याच मित्रांचं कमेंट आलं की सर अभ्यासाचं शेड्यूल कसं ठेवलं पाहिजे. तर कसं आहे माहिती आहे मित्रांनो, अभ्यास करायचं म्हणलं का नाही एकदम फोकस करून अभ्यास केलं पाहिजे. नुसतं का नाही, आता कसं आहे माहिती आहे, मी आता तुम्हाला व्हिडिओ सांगतोय, प्रत्येक टाईप वाईज व्हिडिओ बनवतोय मी. तुम्ही ती स्वतःत काहीतरी आत्मसात केलं पाहिजे. नाहीतर नुसतं व्हिडिओ बघताय झालं स्क्रोल करून पुढे जाताय, त्याचा काय फायदा नाही. तुम्ही काहीतरी चेंज, म्हणजे आता मी सांगतोय माझं सगळं ऐका नाही, आता प्रत्येक जण सांगतंय त्यातलं प्रत्येकाकडून थोडं थोडं तुम्ही घ्या. असं करा, काही माझं सगळं ऐका म्हणून असं नियम नाही, थोडं थोडं सगळ्यांचं ऐका. मी आता तुम्हाला दाखवतो, मी एक शेड्यूल बनवलंय अभ्यासाचं. मी करत होतो ना तिथं शेड्यूल बनवलंय, कारण की मी एका वर्षात लेखी 90 केली, 30ची 90 केली एका वर्षात. तर तुम्हाला मग काय होऊ शकत नाही. मी पण काय एवढा हुशार नव्हतो, 10वी शाळेत नाही, 11वी 12वी बाहेरनं, 5वी ते 9वी काय शाळा केली असेल ती, तेवढ्यावर मी पण मग अभ्यास केलाय. आणि चला दाखवतो मी आता तुम्हाला कसं आहे शेड्यूल. आता आपली पहिलं बघा गेलं तर का नाही, मोबाईल हातात घेतला, पहिल्यांदा मोबाईल सायलेंट केला, साईडला ठेवला. परत ना पाण्याची बाटली, आपल्या संग पाण्याची बाटली पाहिजे. आपण बसलोय ना तर 1 तास आपल्याला पाणी पुरेल असं एवढं पाणी बाटली ठेवायची. ती झालं. आता आपला नेक्स्ट पॉईंट काय, आपलं टार्गेट दिवसाचं 6 तास पाहिजे, कमीत कमी 6 तास अभ्यास झाला पाहिजे. काय तर लेक्चर सोडू ना, लेक्चरचा आपला 2 ते 3 तास ती वेगळं. आणि गणिताचा अभ्यास आपला 2 तास झाला पाहिजे दिवसाचा. लेक्चर सोडू ना, मी लेक्चर सोडून बोलतो, लेक्चरचा वेगळं, हे 2 तास झालं पाहिजे. तर गणिताचा टाइम कधी असायला पाहिजे की ज्यावेळेस तुम्हाला झोप लागते. गणित काय विषय असतो की ज्यावेळेस जरी झोप लागली तरी तुमचं माइंड गणित सोडवायला लागलं ना ऑटोमॅटिक ऍक्टिव्ह होऊन जातं पूर्णपणे. मग गणित एक वेळेस 9 ते 11 संध्याकाळी झोपेच्या टायमिंगला, त्या टायमिंगला जर तुम्ही सोडवलं तर मस्त आहे. आणि आता नेक्स्ट मराठी असा विषय आहे का नाही, मस्त आपली बोली भाषा आहे, पण हा विषय मार्क देणारा पण आहे आणि मार्क घालवणारा पण विषय आहे. कारण की माझ्याबरोबर घटना घडलेली आहे, एक सांगतो तुम्हाला माझी स्टोरी. तर मी का नाही सोलापूर ग्रामीणला ह्या वर्षी पेपर दिला, तर मला तिथं मार्क पडले ती 89. मग माझं ऑल सगळं विषयाचं बघा गेलं ना तर मराठीत जास्त मार्क गेले, माझे 5 मार्क मराठीत गेले. असं मी अवघड म्हणून का नाही जेचा अभ्यास केला, एक भरपूर अभ्यास केला, पण मराठीकडे दुर्लक्ष झालं. काय म्हणायचो की जाऊ दे, आपला मराठी आपली भाषा आहे, काय नसते, मराठी अवघड नसते. पण मराठी असा विषय आहे का नाही, सोपा तर सोपा आहे, करेल तेवढं सोपा आहे विषय. पण का नाही तुम्ही नाही केलं तर ती विषय तुम्हाला एक दिवस दगा देईल. त्यामुळे मराठीचा 1.5 तास अभ्यास. मराठीचा अभ्यास कधी करायचा, तर मराठीचा अभ्यास दुपारी करा. दुपारी कधी की जेवण वगैरे झालं की 1 तास रेस्ट करा, जेवण झाल्यानंतर 1 तास रेस्ट करा, कारण की आपण सकाळी ग्राउंडला वगैरे उठलेलो असतोय, त्यामुळे तुम्हाला माइंड फ्रेश नसते. मग 1च तास घ्यायचे, जास्त नाही झोप घ्यायची. 1 तास घेतली, ती झाल्यानंतर का नाही एकदम फ्रेश झाला, तोंड वगैरे धुवून आल्यानंतर मराठीचा अभ्यास 1.5 ते 2 तास करायचा. मराठीचा अभ्यास झाला दुपारी. नंतर जीके. आता जीके असा पॉईंट आहे का नाही, जीके म्हणजे समुद्र आहे. आता आमचं लखन सर म्हणायचं की तुम्ही जीकेचा अभ्यास किती पण करा, संपणार नाही, समुद्र आहे म्हणायचं. मग त्यासाठी का नाही आपलं, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ सांगितलं, सह्याद्री मधलं जीके असं आहे का नाही, भरपूर 70 मार्काचा पेपर, 70 ते 80 मार्काचा पेपर सह्याद्रीवर येतो. तर तुम्ही का नाही ते करा. आणि जीकेचा अभ्यास किती वाजता केला पाहिजे, तर सकाळी तुम्ही मॉर्निंगला उठता, मॉर्निंगला जरा थोडं शेड्यूल चेंज करा. तुम्ही 4 ते 5 का नाही 1 तास जीकेला द्या सकाळचा. आणि परत नंतर ना मराठीचा अभ्यास झाल्यानंतर जीकेचा अभ्यास करा. मराठीचा अभ्यास दुपारी 1.5 तास झाला, 2 तास झाला, तर 1-1.5 तास अजून एक्स्ट्रा जीकेला दुपारी पण द्या. आणि संध्याकाळचा आपला बुद्धिमत्ता राहिला विषय आपला. संध्याकाळी तुम्ही गणित 9 ते 11 केलं, आता जेवण झालं तुमचं 7-7:30ला, 7:30 ते 9 पर्यंत तुम्ही बुद्धिमत्ताला टाइम द्या. आणि बुद्धिमत्ता असा विषय आहे ना, तुम्ही म्हणताल बुद्धिमत्ता आहे असं मी सोडवतोय. बुद्धिमत्ता सोपा आहे, पण तुम्ही त्यांची दररोजची 30 ते 40 गणित सोडवली पाहिजे. गणित कुठली सोडवली पाहिजे, आता 24,500 म्हणून ठोकळा येतोय, जुना ठोकळा येतो, आता नवीन अपडेट होऊन ठोकळा येईल. तर आतापर्यंत एवढे टेस्ट झालेले आहेत, त्या टेस्ट मधलं बुद्धिमत्ता सोडवायचं. जास्त बाकीचं पुस्तक बुद्धिमत्ताचं यूज करू नका, मी तर सांगतोय. कारण की एवढं बुद्धिमत्ता सोपं आहे का नाही बघायला गेलं तर. एक आपल्याला बुद्धिमत्ताचं 4-5 धडा येतं बघायला गेलं, 5 धडा येतं आणि ते असं होऊन जातात धड. सोपं आहे बुद्धिमत्ता, फक्त नाही दररोज 30 ते 40 गणित सोडवत जावा बुद्धिमत्ताची, पण तुमचं क्लिअर होऊन जाईल. बुद्धिमत्ता कधी 7:30 ते 9. आता नेक्स्ट आपलं, तुमचं डोकं दुखतंय, ताण आला डोक्यावर, मग त्या टायमिंगला काय करायचं की एक सगळं रिलॅक्स थांबायचं, 5 मिनिटं मेडिटेशन करायचं. मेडिटेशन कसं की एकदम रिलॅक्स ठेवायची बॉडी, काय सुद्धा विचार नाही, डोळे झाकायचं, ब्रीथ इन ब्रीथ आउट एवढंच करायचं.
तुम्ही रिलॅक्स होऊन जाणार. एक 5 मिनिटं करून बघा, तुम्ही एकदा ट्राय करून बघा, मग मला सांगा. आणि ते झाल्यानंतर आपला चौथा पॉईंट काय की तुम्ही लेक्चर करताय. लेक्चर कराच, कारण काय विषय माहिती आहे, लेक्चरनं काय होतं की आपलं बेस क्लिअर होतो सगळा. आता डायरेक्ट येऊन जर तुम्ही गणित सोडवायला बसला तर असं वाटेल की काय करतोय काय ना, मलाच काय कळणार नाही. त्यामुळं तुम्ही लेक्चर करा. लेक्चर केलं का नाही चांगला फरक पडणार आहे. आणि लेक्चर सोडून तुमचा 6 तास अभ्यास झाला पाहिजे, सेल्फ अभ्यास, सेल्फ स्टडी म्हणते त्याला, स्वतःचा अभ्यास. आणि नेक्स्ट पॉईंट, 5वा पॉईंट काय आपला, दररोज. आता कसं झालं माहिती आहे का, कोण पण सांगतंय ह्या विषय ह्या जिल्ह्याला ह्या मार्काचं एवढं पडेल, ती मार्काचं एवढं पडेल. अरे तसं तुम्ही त्याच्यावरती राहू नका, कारण की काय विषय माहिती आहे का, असंच समजून चालायचं. आता आपलं 4 विषय येतं, 4 विषय येतं ना, 4 विषय 25 मार्काला येणार म्हणून समजून चालायचं. प्रत्येक विषयाला समान वेळ द्या, तुमची ती विषय कदर राखेल. आमचं सर म्हणायचं प्रत्येक विषयाला टाइम द्या. पण आमचं कसं की कुणाचं तर ऐकलं आणि GS वर फोकस केला आणि मराठीकडे दुर्लक्ष झालं. त्यामुळे मला मराठीमुळं 4 मार्क गेली माझी. तिथं माझा रिझल्ट खाली आला. जिल्ह्यात फर्स्ट बसणारा पोरगा सेकंड टॉपर झाला. ती जाऊ द्या, ती भरती म्हणून महत्वाचं आहे, टॉपर ती होऊन जातं. पण एक सांगायचं झालं. आणि 6वा पॉईंट काय की आठवड्यातून 1 दिवस सुट्टी घ्या. आठवड्यातून जसं तुम्ही ग्राउंडला रविवारची सुट्टी घेता तशी अभ्यासाला पण सुट्टी घ्या, कारण की जसं तुमची बॉडी थकते तसा मेंदू पण थकतो म्हणल्यावर तुम्ही आठवड्यातून 1 दिवस रविवारी पूर्ण प्रॉपर रेस्ट घ्या. मोबाईल नाही, काय नाही, निवांत झोपा. एखादा वाटलं तर पिक्चर बघा, एकदम रिलॅक्स होऊन जाते बॉडी पूर्ण. आणि रविवारचं काय करायचं की ग्राउंडचं मी सांगेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला. तर आपला कसा वाटला असेल व्हिडिओ तुम्ही मला सांगा, आणि आपलं शेड्यूल कसं वाटलं. तुम्हाला जर ग्राउंडचं पण शेड्यूल पाहिजे असलं तर ग्राउंडचं पण शेड्यूल आपण अशा प्रकारे एकदम मस्तपैकी बनवून देईन. नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावर बनवू. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आपला व्हिडिओ कसा वाटला. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद.